नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे ऐश्वर्या ऋषिकेशला म्हणत असते की ऋषिकेश, मी सुद्धा आता एकटी आहे आणि जानकी जेलमध्ये गेल्यानंतर तुम्ही सुद्धा एकटे व्हाल ना. मग आपण एक काम करूया, आपण दोघेजणं आपला हा एकलकोंडा संसार सुरू करूया. काय वाटतं तुम्हाला? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, ऐश्वर्या तुझं तोंड आहे ना हे बंद करा, कारण तुझ्या डोक्यामध्ये हे जे घाणेरडे विचार चालू आहेत ना, तुझ्या मनासारखं काही होणार नाही आहे. माझ्याबरोबर लग्नाचा विचारच कसा केलास तू? तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, ऋषिकेश अहो असं काय करताय तुम्ही? हे बघा मी खरंच बोलते, एकटं राहण्यापेक्षा आपण दोघांनी लग्न करून सुखाने संसार केला तर कुठे बिघडलं. तेव्हा इथे आता ऐश्वर्या म्हणत असते आणि तसंही लवकरच आता जानकी जेलमध्ये जाणार आहे. तिच्यावरती तिच्या आईच्या खुनाचा आरोप आहे ना, मग ती जेलमध्ये गेल्यानंतर ओवीसुद्धा एकटी पडेल. मग ओवीची काळजी घ्यायला कुणीतरी हवं आहे ना, तुमची काळजी घ्यायला सुद्धा कुणीतरी हवं आहे. मग आता काय करायचं? त्यामुळे मी तुम्हाला म्हणते की लग्न करूया, म्हणजे हक्काने ओवीची काळजी घेणारीसुद्धा घरामध्ये तिची आई असेल. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्या म्हणत असते आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला आता प्रॉपर्टीचे पेपर मिळालेत, पण लवकरच ते प्रॉपर्टीचे पेपर आहेत ना डस्टबिनमध्ये टाकायची वेळ येणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की प्रॉपर्टीचे पेपर डस्टबिनमध्ये टाकायची वेळ का येईल? बरोबर ना, कारण लताबाई अजूनही माझ्या ताब्यात आहे आणि जर तुम्ही इथे प्रॉपर्टी बाबतीत काही करण्याचा प्रयत्न केला तर मी काय करेन? लताबाई जानकीला कधीच मिळणार नाही. आणि जर जानकीला तिची आई परत हवी असेल आणि तिच्यावरचा खुनाचा आरोप बाजूला व्हायला हवा असेल तर तुम्हाला माझ्याबरोबर लग्न करावं लागेल. आता बघा, तुमच्याकडे एक पर्याय आहे, म्हणजे जर जानकीला तुम्हाला वाचवायचं असेल तर तुम्ही माझ्याबरोबर लग्न करा. आणि मला माहिती आहे ऋषिकेश दादा, नाही दादा नाही, आता तुम्हाला दादा म्हणायला नको, तुमच्याबरोबर लग्न करायचं आहे ना. कसं आहे ना ऋषिकेश, तुम्ही जर माझ्याबरोबर लग्न केलं ना तर तुमची लाडकी जानकी जेलमध्ये जाणार नाही. आणि तसंही मला माहिती आहे 4 दिवसानंतर कोर्टामध्ये हेअरिंग आहे, त्याच्यामुळे आता काय निकाल लागणार हे तुम्हालासुद्धा माहिती आहे. ती बिचारी आता जेलमध्ये जाऊन बसेल, मग तुम्ही एकटेच पडणार आहात. तेव्हा मी सांगते की मी जे काही बोलते ते मान्य करा. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, ऐश्वर्या तुझं तोंड बंद करा, माझ्या जानकीच्या बाबतीत काही चुकीचं होणार नाही आहे, मी असं होऊच देणार नाही. पुन्हा जर तिच्या बाबतीत चुकीचा शब्द काढलास ना तर सोडणार नाही आहे मी तुला. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, अहो मग नका सोडू ना, नका सोडू मला, माझ्याशी लग्न करा आणि कायमचा माझा हात तुमच्या हातामध्ये धरा. ऋषिकेश ऐका माझं, नाही म्हणू नका. तुम्हाला जर तुमच्या बायकोला वाचवायचं असेल तर हा एकच पर्याय आहे. तुमच्या दोघांचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे ना, मग स्वतःच्या बायकोसाठी एक निर्णय तुम्ही घेऊ शकत नाही? तेव्हा इथे ऐश्वर्याने ऋषिकेशचा हात आपल्या हातामध्ये पकडलेला असतो. तेवढ्यातच तिथे जानकी आहे, त्याने म्हणते, काय चाललं आहे इथे, काय चाललं आहे तुमचं? तेव्हा प्रेक्षकांनो, ऐश्वर्या म्हणत असते की ऋषिकेश नाही सांगणार तुला इथे काय चाललं आहे ते. तेव्हा जानकी म्हणते ऋषिकेश. तेव्हा ऋषिकेश काहीच बोलत नाही, कारण ऐश्वर्या जे काही बोलत असते ते अत्यंत चुकीचं असतं आणि त्यामुळे त्याला इथे जानकीला ते सांगायलासुद्धा लाज वाटत असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्या म्हणते, ऋषिकेश तुला काही सांगणार नाही, मी सांगते ना तुला इथे काय चाललं आहे ते. तेव्हा जानकी म्हणते, काय चाललं आहे ऐश्वर्या? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, जानकी तुला बरोबर माहिती आहे की तुझ्या आईच्या खुनाचा आरोप तुझ्यावरती आहे आणि तुझी आई कुठे आहे हे देखील तुला माहिती आहे. तुझी आई अजून माझ्याकडंच आहे जानकी, अगदी सुखरूप आहे, ठणठणीत आहे. मी ऋषिकेशलासुद्धा आता सांगितलं की जानकीची आई एकदम व्यवस्थित आहे म्हणून. पण जर आता जानकीला तिची आई परत हवी असेल तर जानकीसमोर एकच पर्याय आहे की ऋषिकेशने माझ्याबरोबर लग्न करायचं, मग मी तुला तुझ्या आईचा पत्ता देईन. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश बरोबर लग्न करण्याचं स्वप्न बघणाऱ्या ऐश्वर्याच्या जानकीने जोरदार थोबाडीत दिलेली असते आणि ती म्हणते, काय लाज नाही वाटत का गं तुला? इथे माझा संसार उद्ध्वस्त करायला निघालीस, एका लग्न झालेल्या बाईकडून, एका प्रतिव्रता स्त्रीकडून तिचा नवरा मागताना लाज कशी वाटत नाही आहे गं तुला? तुझी जीभ कशी नाही गं धजावली? माझा संसार उद्ध्वस्त करायला निघाली आहेस तू. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, बघ
तुझ्याकडे दुसरा पर्याय नाही आहे. जर तुला तुझी आई हवी असेल तर मला तुझा नवरा देऊन टाक. मी ऋषिकेशबरोबर लग्न करणार आहे. ऋषिकेशबरोबर लग्न केलं तरच तुला तुझी आई परत मिळेल. तेव्हा इथे जानकी म्हणते, तुझं हे स्वप्न मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही आहे. आणि काय गं, ऋषिकेशबरोबर लग्न करायचं आहे तुला? तुझी तेवढी लायकी तरी आहे का त्यांच्याबरोबर लग्न करायची? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, काय म्हणालीस तू? तू माझी लायकी काढतेस की माझी लायकी नाही आहे ऋषिकेशबरोबर लग्न करायची? अगं तुझीसुद्धा लायकी नव्हतीच ना, पण तरीसुद्धा तू ऋषिकेशबरोबर लग्न केलंस ना. मग आता ऋषिकेशबरोबर लग्न करायची वेळ माझी आहे. तुला जर तुझी आई हवी असेल तर ऋषिकेश मला देऊन टाक. मी त्यांच्याबरोबर लग्न करेन. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते, बरोबरच आहे जानकी, मी तुझा नवरा मागते, मला त्याच्याबरोबर लग्न करायचं आहे. हे ऐकून तुला राग आला ना, कारण तुझं खूप प्रेम आहे ऋषिकेशवरती. ऋषिकेशचंही तुझ्यावरती प्रेम आहे, म्हणून तुला माझा राग आला असेल. नाही, बरोबरच आहे. ज्या व्यक्तीवरती आपलं खूप प्रेम असतं, ज्या व्यक्तीवरती आपण संपूर्ण जीव ओवाळून टाकतो आणि त्या व्यक्तीला कुणीतरी आपल्यापासून हिरावून घेतं ना, तेव्हा खूप जास्त राग येतो जानकी. बरोबर बोलतेस तू. जसं तुम्ही सौमित्रला माझ्यापासून हिरावून घेतलं आणि त्या सारंगबरोबर माझं लग्न लावून दिलं, हे तुम्ही चुकीचंच केलं ना. मग मी सुद्धा आता तेच करणार जानकी. तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस ना, मग आता मी सुद्धा ऋषिकेशबरोबर लग्न करणार. आणि मग तुला आहे ना, जानकी ऋषिकेश रणदिवे नाही, फक्त जानकी ठेवणार. फक्त जानकी. या घरामध्ये जो काही मान पान अधिकार आहेत ना, सगळे मला मिळणार. आता बघा तुम्हाला काय करायचं आहे ते. मी तुम्हाला सांगितलं आहे, जर लताबाई परत हव्या आहेत, जिवंत हव्या आहेत, तर ऋषिकेश माझ्याबरोबर लग्न करतील. मला त्यांच्याबरोबरच लग्न करायचं आहे आणि माझा निर्णय झाला आहे. जानकी म्हणते, कधीच नाही, अजिबात नाही. काहीही झालं ना ऐश्वर्या, तरीसुद्धा मी हे होऊ देणार नाही. ऋषिकेश कधीच तुझ्याबरोबर लग्न करणार नाही. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते, ऋषिकेश, आता मला तुमच्या तोंडून उत्तर ऐकायचं आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी, तुला जर तुझी आई जिवंत हवी असेल आणि लवकरात लवकर परत हवी असेल तर आपल्याला हा निर्णय घ्यावाच लागेल. मला हे लग्न करावं लागेल जानकी, तुझ्यासाठी, तुझ्या आईसाठी. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकीचा नाईलाज होतो. ऐश्वर्या म्हणत असते, बघा, लवकर घाई करा. जर तुमच्या बायकोने आपल्या दोघांच्या लग्नाला परवानगी दिली, आपल्याला भोळ्यावरती चढवायला तयार झाली, तर मला लवकरात लवकर सांगा. मग मी लवकरच जानकीच्या आईचा पत्तासुद्धा देईन. जेवढ्या लवकर लग्न, तेवढ्या लवकर तुझी आई तुला मिळेल. तेव्हा ऐश्वर्या निघून गेल्यानंतर इथे आता जानकी ऋषिकेशकडे बघते. ऋषिकेशचे डोळे पुसते आणि दोघे एकमेकांकडे बघून हसायला लागतात. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, बायको, अगं इतकी छान ॲक्टिंग कशी काय करतेस गं तू? तेव्हा इथे जानकीने आधी मस्त ॲक्टिंग केलेली असते की तिला ऋषिकेश आणि ऐश्वर्याचं लग्न मान्य नाही आहे, अशी तिने ॲक्टिंग केलेली असते. पण हे सगळं नाटक जानकीनेच केलेलं असतं. कारण प्रेक्षकांनो, ज्या वेळेला सुमित्रा आणि ऋषिकेश यांचं बोलणं चालू असतं, तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, आई, अगं पण हे कसं शक्य आहे? त्या ऐश्वर्याबरोबर मी लग्न करायचं? अगं हे काय आहे? लोक काय बोलतील याचासुद्धा तिने विचार केला नाही. त्या ऐश्वर्याबरोबर लग्न करण्याचा निर्णय मी अजिबात घेऊ शकत नाही, असा विचार तरी माझ्या मनात काय येईल? तेव्हा सुमित्रा म्हणत असते, ऋषिकेश, अरे बरोबर बोलतोयस तू, म्हणून तर मी फक्त ही गोष्ट तुला एकटीला सांगितली ना, जानकीला नाही, कारण तिला खूप जास्त वाईट वाटेल म्हणून. तेव्हा इथे जानकी आहे, त्याने म्हणते, आई, अहो बोलू देत ऋषिकेशला, मी सगळं काही ऐकलं आहे, ऋषिकेश बरोबरच बोलत आहेत. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, जानकी, अगं तुला नाही माहिती. जानकी म्हणते, मला माहिती आहे, मला सगळं माहिती आहे. ऐश्वर्याला तुमच्याबरोबर लग्न करायचं आहे. अहो पण तिला तुमच्याबरोबर लग्न का करायचं आहे हे कळतं आहे का तुम्हाला? तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, का? कारण तिला पैसा, हे घर आणि तिला अधिकार हवे, म्हणून तिला लग्न करायचं आहे. या घरामध्ये तिला सत्ता हवी. तेव्हा सुमित्रा म्हणते, काय? म्हणजे ऐश्वर्या फक्त हे लग्न अधिकार, सत्ता आणि पैशांसाठी करते? तेव्हा जानकी म्हणते, हो आई, नाहीतर ती का बरं लग्न करेल, ते सुद्धा ऋषिकेश बरोबरच. तिला जर दुसरं लग्न करायचं असतं तर तिने बाहेर दुसरं कुणाबरोबरही लग्न केलं असतं ना, तिने तिचा संसार थाटला असता. पण नाही, तिला या घरामध्ये राहून तिला तिचे हक्क, अधिकार, सत्ता आणि पैसा सगळं काही हवं आहे, म्हणून तिला आता ऋषिकेश बरोबर लग्न करायचं आहे. या घरातल्या मोठ्या मुलाबरोबर, आणि तो मान पान अधिकार तिला सगळं काही मिळवायचं आहे.
आई, अहो त्या ऐश्वर्याची लायकी काय आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. ती कितपर्यंत जाऊन मूर्खासारखा विचार करते हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. ती काहीतरी बोलते आणि संपूर्ण कुटुंबाला त्याचा त्रास होतो आणि आपल्याला त्रासात बघितल्यानंतर ऐश्वर्याला आनंद होतो. पण आपण या गोष्टीचा आता त्रास करून घ्यायचंच नाही आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी अगं मग काय करायचं? काय करायचं मग? मग तिच्याबरोबर काय आपण ती बोलते तसं करायचं? लग्न करू मी तिच्याशी? तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश अहो मी असं कुठे बोलते? हे बघा, ऐश्वर्याने ही अट तुमच्याजवळच लग्नाची का ठेवली आहे? हे बघा, तुम्ही जर तिच्याजवळ बोलायला गेलात तर ती काय बोलेल? तेव्हा इथे जानकी म्हणते की जर जानकीची आई परत हवी असेल तर ऋषिकेश तुम्ही माझ्याबरोबर लग्न करा. ती अशीच अट ठेवणार आहे तुमच्याजवळ, दुसरी कुठलीही अट नाही आहे. पण आपल्याला आता तिला तिच्याच प्लॅनमध्ये अडकवायचं आहे. आपल्याला माहिती आहे ना ती आपल्याला त्रास देते. तिला ऋषिकेशबरोबर लग्न करून फक्त या कुटुंबाला उद्ध्वस्त नाही करायचं आहे, तिला मला उद्ध्वस्त करायचं आहे. माझं आयुष्य, माझा संसार तिला उद्ध्वस्त करायचा आहे. आणि म्हणूनच तिने ही अट ठेवली. तिला आता माझ्या आईला मोहरा बनून तिला जे काही करायचं आहे ना साध्य, ते ती नक्कीच करण्याचा प्रयत्न करेल. आणि म्हणूनच मी म्हणते ऋषिकेश, अजिबात पॅनिक होऊ नका, अजिबात रागराग करायची गरज नाही आहे. आपल्याला आपले हे नाटक असंच सुरू ठेवावं लागणार आहे. त्या ऐश्वर्याला धडा शिकवण्यासाठी जोपर्यंत ऐश्वर्याला तिच्या प्रत्येक गुन्ह्याची शिक्षा मिळत नाही ना, तोपर्यंत हे नाटक आपल्याला असंच सुरू ठेवायचं आहे ऋषिकेश, असं आता जानकी म्हणत असते. तेव्हा दोघे नवरा बायको आता एकमेकांच्या हातात हात देतात आणि ऐश्वर्याला धडा शिकवण्यासाठी दोघेही अगदी सतर्क झालेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण खाली असतात. तेव्हा अवंतिका म्हणत असते, ऐश्वर्या अगं हे सगळं काय आहे? तुला ऋषिकेश दादांबरोबर लग्न करायचं आहे? अगं असा विचार तुझ्या मनात तरी कसा आला गं? इतक्या खालच्या पातळीला जाऊन तू विचार कसा काय करू शकतेस? ऋषिकेश दादांचं लग्न झालं आहे, त्यांना एक मुलगी आहे, त्यांचा सुखी संसार आहे आणि तुला त्यांच्याबरोबर लग्न करायचं आहे? तुला जर लग्नच करायचं आहे तर दुसरं कुणाबरोबर तरी कर ना. पण नाही, तुला मुद्दामून सगळ्यांना त्रास द्यायचा आहे. इथपर्यंत कळतं तुझ्या मेंदूची किती लायकी आहे ते विचार करण्याची. तेव्हा इथे आजी म्हणत असते, अगं मग तिला लग्न करायचं आहे ना, तिला लग्न करायचं आहे, तिला सुखाने संसार करायचा आहे. तिच्या पोटात जे बाळ आहे ती त्या बाळाचा विचार करते, म्हणून तिला दुसरं लग्न करायचं आहे. तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो, वा आजी वा, म्हणजे तिने लग्न करत असताना तिच्या बाळाचा आणि तिचा विचार करायचा. मग जानकी वहिनीचं काय? सांग ना, जानकी वहिनीचं काय? तेव्हा इथे आजी म्हणत असते, वा, आता हिच्याबरोबर लागून तू सुद्धा मला उलट उत्तर देणार आहेस का? तेव्हा सौमित्र म्हणत असतो, वा आजी वा, म्हणजे बरोबर बोललं की तुला उलट उत्तर दिलं असं वाटतं का? अगं मग ही ऐश्वर्या जे काही बोलते ते तुला चुकीचं वाटत नाही आहे? तिला ऋषिकेश दादाबरोबर लग्न करायचं आहे, मग जानकी वहिनीचं काय गं? नाही, बरोबरच आहे. जानकी वहिनीचं काहीही झालं तरी तुला काय फरक पडतो? कारण आधीपासून तुला जानकी वहिनीचा रागच येतो ना. तेव्हा सुमित्रा म्हणते, अरे तुम्ही गप्प बसा, कशाला शब्दाला शब्द वाढवताय? तेव्हा सौमित्र म्हणतो, नाही आई, आजीलासुद्धा आधीपासून जानकी वहिनीचा रागच येतो, म्हणून तिने प्रत्येक वेळेला तिच्यावरती राग काढला आहे. बिचारी जानकी वहिनी सगळ्यांचं सगळं करते, पण आता ही ऐश्वर्या इतकं चुकीचं वागते, इतकं चुकीचं बोलते, पण तरीसुद्धा आजी तिला थांबवत नाहीच आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हे बघा, एक मिनिट, बास करा, हे सगळं बास करा. तुम्ही सगळेजणं एक साथ माझ्यावरती इथे प्रश्नांचा भडीमार करू नका. मी आत्ताच सांगते, तुम्ही एक विचार करा ना, ज्या जानकी आणि ऋषिकेशच्या संसाराबद्दल तुम्ही बोलताय, हा संसार आता जास्त काळ टिकणार नाही आहे. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, म्हणजे काय बोलायचं तुला ऐश्वर्या? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, ऋषिकेश मी खरं बोलते. आता तुम्ही मला सांगा, 4 दिवसानंतर जेव्हा कोर्टामध्ये जानकी उभी राहील तेव्हा तिची आई आहे का दाखवायला? नाही ना. मग तशीही तिच्यावरती आता केस आहे, ती जेलमध्ये जाऊन बसणार आहे, कारण ती निर्दोष सिद्ध झालेली नाही आहे अजून. ती कशावरती सुटले माहिती आहे ना तुम्हाला? मग आता जर तिची आई जिवंत नाही आहे हे जर कळलं तर ती कायमची जेलमध्ये जाऊन बसणारच आहे. तेव्हा अवंतिका म्हणते, असं काही होणार नाही आहे, कळतंय का तुला ऐश्वर्या? ऐश्वर्या म्हणते, ए अवंतिका, तू जज आहेस का निकाल द्यायला? तू जज नाही आहेस ना, मग गप्प बस. कळलं तुला? तुला माहिती आहे ना जानकी, ऋषिकेशने तुला सांगितलंच असेल. मग आता विचार कर तुला काय करायचं आहे ते. हे बघा ऋषिकेश, तशी आता जानकी जास्त दिवस इथे नाही आहे, ती जाऊन जेलमध्येच थांबणार आहे. मग आता ती जेलमध्ये गेल्यानंतर तुम्हीसुद्धा एकटेच पडणार आहात ना. मग आता तुम्ही एकटे राहण्यापेक्षा आपण दोघेजणं लग्न करूया ना.
तेव्हा इथे जानकी म्हणत असते, तू असा का विचार करतेस ऐश्वर्या? ऐश्वर्या म्हणते, जानकी अगं मी का विचार करते म्हणजे तुला तर माहितीच आहे सगळं. का तुला काही सांगितलं नाही आहे का अजून? तेव्हा आजी म्हणत असते, अगं बाई तुझ्या नवऱ्याबरोबर लग्न करून एक प्रकारे ऐश्वर्या तुझ्यावरती उपकारच करते. तेव्हा जानकी म्हणते, कसं काय आजी? ऐश्वर्या माझ्यावरती का उपकार करते आणि मला का मदत करते? तेव्हा आजी म्हणते, अगं तू जेलमध्ये गेल्यानंतर तुझा नवरा ऋषिकेश, तुमचं एकमेकांवरती इतकं प्रेम आहे, मग तुझा नवरा एकटा पडेल ना. मग आता तो एकटा पडल्यानंतर इथे आता ऐश्वर्या आहे की त्याला सांभाळायला. ऐश्वर्या त्याला आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करेल आणि तुझी ओवीसुद्धा एकटीच पडेल ना. मग ऐश्वर्या तुझ्या ओवीचीसुद्धा काळजी घेईल आणि तशी ती आता आई होणार आहे. तिच्या पोटातल्या बाळालासुद्धा इथे आता ऋषिकेशसारखा बाप मिळेल ना. मग आता ऋषिकेशसारखा नवरा आणि जर बाप मिळणार असेल तर मग तिला करू देत ना लग्न ऋषिकेशबरोबर. काय हरकत आहे? तीसुद्धा एकटीच राहण्यापेक्षा लग्न करून या घरामध्ये राहते ना. तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो, अगं आजी हे काय बोलतेस तू? पहिली बायको व्यवस्थित असताना इथे दुसरं लग्न नाही करू शकत कायद्याने. तुला माहिती नाही आहे का आपल्या इथलं लॉ? तेव्हा इथे आता ऐश्वर्या म्हणत असते, जानकी आता तू मला सांग, तुला काय वाटतं? तुझा निर्णय काय आहे? तेव्हा अवंतिका म्हणते, जानकी बहिणी हिचं काही ऐकायची गरज नाही आहे. तुम्हाला काही शिक्षा वगैरे होणार नाही आहे. आपण करू प्रयत्न तुम्हाला सोडवण्यासाठी. हिला तुम्ही स्पष्टपणे नकारच द्या. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, ऐश्वर्या तुझं म्हणणं मला पटतं आहे. अवंतिका आपल्याकडे दुसरा पर्याय नाही आहे. तेव्हा अवंतिका म्हणते, वहिनी अहो हे काय बोलताय तुम्ही? दुसरा पर्याय नाही आहे? तुम्ही काय ऋषिकेश दादाचं लग्न खरोखरी ऐश्वर्याबरोबर लावून देणार आहात? हे कसं वाटतंय? चुकीचं आहे एकदम. हे ऐश्वर्या हे सगळं मुद्दामून करते. तेव्हा इथे जानकी आता विचारात पडलेली असते. कारण ऐश्वर्या तिला म्हणते, तुला तुझी आई हवी आहे ना? जर हवी असेल ते सुद्धा जिवंत तर मग या लग्नाला नकार देऊ नकोस. तेव्हा सौमित्र म्हणत असतो, दादा वहिनी हे काय करताय तुम्ही? ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी तुमचं एकमेकांवरती किती प्रेम आहे हे मला माहिती आहे आणि ह्या बाईसाठी तुम्ही. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, एक मिनिट, माइंड युअर लँग्वेज. या बाईसाठी म्हणजे काय? आणि तसंही तुम्ही दोघेजण का मध्ये मध्ये बोलताय? आईंना काही प्रॉब्लेम नाही आहे, आजीला काही प्रॉब्लेम नाही आहे. जे दोघं नवरा बायको आहेत ऋषिकेश दादा आणि इथे जानकी, त्या दोघांना काही प्रॉब्लेम नाही आहे. तर तुम्ही का मध्ये बोलताय? तेव्हा इथे आता अवंतिका म्हणत असते, का गं आम्ही दोघेजण का बोलायचं नाही मध्ये? सौमित्र या घरातला मुलगा आहे आणि मी त्याची बायको, या घरची सून. त्याच्यामुळे या घरामध्ये जे काही घडतं आहे त्या प्रत्येक प्रकरणामध्ये आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, कळलं? आम्ही आमचं मत देणारच. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हो का? म्हणजे मध्ये मध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये नाक खुपसण्याला जर मत देणं म्हणत असतील तर तुमच्या मताची आम्हाला गरज नाही आहे. माझा निर्णय झाला आहे. जर इथे ऋषिकेशचं काही म्हणणं नसेल, ऋषिकेशला काही अडचण नसेल तर मला त्यांच्याबरोबर लग्न करून या घरामध्ये माझ्या बाळालासुद्धा वडिलांचं प्रेम मिळेल आणि मलासुद्धा हक्काचा माणूस मिळेलच. त्याच्यामुळे मला लग्न करून या घरामध्ये मानाने राहायचं आहे. तेव्हा आता जानकी तू ठरव तुला काय करायचं आहे ते. बघ आता तुझ्या निर्णयावरती सगळं काही अवलंबून आहे. तेव्हा इथे जानकी म्हणते, ठीक आहे, ऐश्वर्याची जी इच्छा आहे ती पूर्ण होईल. तिला माझ्या नवऱ्याबरोबर लग्न करायचं आहे ना? ठीक आहे, करू देत तिला लग्न. मला इथे आता हे लग्न मंजूर आहे. अवंतिका म्हणते, वहिनी अहो हे काय बोलताय तुम्ही? ह्या ऐश्वर्याचं ऐकायची काही गरज नाही आहे. अहो तुम्हाला काही होणार नाही, आपण करतोय ना प्रयत्न. तेव्हा जानकी म्हणते, नाही अवंतिका बाद झालं. आता इथे ऐश्वर्या आणि ऋषिकेश यांचं लग्न मला मान्य आहे असं जानकी म्हणते आणि धावत पळत आपल्या रूममध्ये जाते. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे सौमित्र म्हणत असतो की वहिनी तू म्हणतेस तसं ऐश्वर्याकडे जर तुझी आई असेल, ती जर हे खरं बोलत असेल तर मग आत्तापर्यंत आपल्याला लता काकू दिसलेल्या का नाही आहेत? म्हणजे का आपण तिच्यावरती विश्वास ठेवायचा ऐश्वर्यावरती की तिच्याकडे लता काकू आहेत म्हणून? ती खोटंही बोलू शकते. या घरामध्ये राहण्यासाठी, दादाबरोबर लग्न करण्यासाठी ती खोटंही बोलू शकते ना. अजून आपण एकही प्रूफ बघितलेला नाही आहे की लताई तिच्याकडेच आहेत म्हणून. तेव्हा अवंतिका म्हणते, सौमी तू बरोबर बोलतोयस. तेव्हा जानकी म्हणते, हो ना सौमित्र भाऊजी तुम्ही बरोबरच बोलताय. ऐश्वर्याकडे माझी आई आहे की नाही याचा एकसुद्धा पुरावा नाही आहे आपल्याकडे आणि तिने आपल्याला अजूनपर्यंत आईला दाखवलेलीसुद्धा नाही आहे. त्याच्यामुळे आपण त्या ऐश्वर्याच्या बोलण्यावरती विश्वास कसा काय ठेवायचा?
तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्या आपल्या मोबाईलमध्ये लताचा फोटो इथे आता ऋषिकेशला दाखवते आणि म्हणते, ही बघा लताबाई एकदम सुखरूप आहेत, तुम्ही अजिबात काळजी करू नका, हे बघा हवं तर तुम्ही व्हिडिओ बघा, असं इकडे ऐश्वर्या ऋषिकेशला म्हणत असते.